आज सायकल पाहिलं तर चालवणं दुर्मिळ झालेली आहे, पण यांच्यामुळे एक सायकलिंग चालवणाऱ्यांमध्ये चैतन्य नवनिर्माण होऊ लागलं. यावर्षी जवळजवळ 10 सायकलिस्ट यामध्ये जॉईन झालेले आहेत. पासून आम्ही सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्ही तिघच होतो, पण या वर्षी आम्ही जवळपास 25 जण आहोत. ही आमची जवळपास 4थी वारी आहे आणि खूप उत्साह यामुळं भोकरदन नगरीमध्ये संचारलेला आहे. नमस्कार, मी संतोष साबळे. आपण पाहत आहात लेट्सअप. पंढरपूरच्या वारीचं आता हे सुरू झालेलं आहे आणि अनेक वारकरी भाविक हे जे पंढरपूरच्या दिशेनं वेगळ्या वेगळ्या स्वरूपात जाताना दिसत आहेत. तसंच की आता पाहिलं तर आपण अनेक दिंड्या जत्तेचे जत्ते पंढरपूरच्या दिशेने जात आहेत. तशीच एक भोकरदन शहरातून एक आगळी वेगळी वारी, ही सायकल वारी, ही आरोग्यदायी देणारी अशी आरोग्य वारी ही भोकरदन शहरातून पंढरपूरच्या दिशेने जात आहे. त्यासोबत या वारीमध्ये प्रामुख्यानं सायकलवर जाणारे जे आहेत ते डॉक्टर्स आहे आणि ते डॉक्टर दरवर्षी आता हे नियमित प्रमाणे म्हणजे चौथ्या वर्ष आहे आता हे, आणि ह्या चौथ्या वर्षात ते सायकलवर जात आहे. तर त्यांच्याकडून जाणून घेऊया, हे सायकल वारीवर जाणारे जे काही डॉक्टर आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर, काय सांगाल, एकंदरीत तुम्ही 4 वर्ष झाले, आता हे 4थं वर्ष आहे आणि तुम्ही आता पंढरपूरच्या दिशेने सायकल वारी करताय, त्याच्यातून काय संदेश देणार? अतिशय आनंदाच्या वातावरणात जवळपास आम्ही 25 सायकलिस्ट हे भोकरदन पासून पंढरपूरला एक 3 दिवसामध्ये सायकलवर जाणार आहे. ही आमची जवळपास 4थी वारी आहे आणि खूप उत्साह यामुळं भोकरदन नगरीमध्ये संचारलेला आहे. बरेचसे नवीन सायकलिस्ट याच्यामध्ये जॉईन होत आहेत. यावर्षी जवळजवळ 10 सायकलिस्ट यामध्ये जॉईन झालेले आहेत आणि पुढे चालून बरेचसे अजून जॉईन होतील असं वाटतं. निश्चितच ही सायकल वारीला तुम्ही आले, डॉक्टर संघटना म्हणजे तुमचे जे डॉक्टर संघटनेच्या वतीने काय सांगाल? डॉक्टर्स आहे पूर्ण सायकल वारी करणारे, त्यात काय सांगाल? पहिल्यांदा आम्ही जी भोकरदन जी वारी चालली, सायकल वारी चालली, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि पांडुरंगाला विनंती करतो की या भोकरदनवर कुठलाही संकट येऊ देऊ नको आणि सगळ्यांना शक्ती दे. जी मंडळी आमची सायकलवर जातात ती नक्कीच ऊर्जादायक आहेत, शरीर यष्टीसाठी चांगली आहेत आणि 3 दिवसात ते पंढरपूरला पोहोचतात. त्यांच्यामुळे बाकीचे सायकल चालवणारे ऊर्जा घेतात. आज सायकल पाहिलं तर चालवणं दुर्मिळ झालेली आहे, पण यांच्यामुळे एक सायकलिंग चालवणाऱ्यांमध्ये चैतन्य नवनिर्माण होऊ लागलं. निश्चितच डॉक्टर थोरात साहेब आहे आणि ते नेहमी सायकल चालवतात आणि फिजिकल चांगलं फिटनेस आहे, त्यांची शरीरसृष्टी चांगली आहे. त्याच अनुषंगाने एवढं वय असून सुद्धा तरुणाला लाजवेल असं त्यांचं शरीरसृष्टी देखील आहे. तर थोरात सर, काय सांगाल, एकंदरीत तुम्ही हे वारीचं दरवर्षी नेतृत्व करता, नेमकं काय सांगाल? आमचं आता 4थं वर्ष आहे. पहिल्या वर्षीपासून आम्ही सुरुवात केली. पहिल्या वर्षी आम्ही तिघच होतो, पण या वर्षी आम्ही जवळपास 25 जण आहोत. त्याच्यामुळे आमच्यामध्ये आता सायकलिस्ट मेंबर्स वाढतच आहे आणि प्रत्येकामध्ये ती ऊर्जा आता संचारत आहे. सर, एकंदरीत आता तुम्ही डॉक्टर आहे, नेमकं सायकलिंग केल्याने काय होतं, नेमकी काय ऊर्जा भेटते आणि त्याचे आरोग्यदायी फायदे सांगाल? मेंटली आणि फिजिकली दोन्ही आरोग्यदायी फायदे आहेत त्यामध्ये. हो. आणि आता हा किती किलोमीटरचा प्रवास असणार आहे तुमचा? 380. 300. आणि किती दिवसात पार करणार? 3 दिवसात. 3 दिवसात. निश्चितच आपण जर कधी पाहिलं तर हे सायकल वारी भोकरदनवर निघलेली आहे आणि 380 किलोमीटरचा प्रवास करून हे पंढरपूरच्या दिशेनं पंढरपूरला पोहोचणार आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाचं दर्शन करून पुन्हा हे वापस येणार आहेत. निश्चितच ही एक प्रेरणादायी वारी म्हणून यांच्याकडे बघितलं जातं. लेट्सअप मराठीसाठी संतोष साबळे, भोकरदन, जालना. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्या नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.